आणि एसबी ग्रुप यांचा संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 कल्याण पश्चिमचे विद्यमान आमदार सर्वांनी आता त्याला कव्हर अप करण्याचे कार्य बॅटिंग मध्ये करायचं. आता स्लॉक स्वीप बट मिस्टामिंग हवेमध्ये फिल्डर धावतात, पोहोचलेत, कॅच ड्रॉप देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता लॉफ्टेड ड्राइव्ह मिड ऑफ ला क्लिअर केलं आणि बॉल दरम्यान निघून जाईल. लॉंग ऑफ रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर सवकार. थँक्यू डी से सतीश दादा भोईर दादांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करूया, कारण ज्यांचं मार्गदर्शन आणि ज्यांचा फार मोठा पाठिंबा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आता देखील लीडिंग एज हव्यामध्ये फाईन लेग स्क्वेअर लेग दोघे पोहोचलेत, बट कम्युनिकेशनचा अभाव राहिला आणि त्या जोरावरती हा बॉल देखील निघून गेला. लॉंग लीग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सध्याच्या घडीला मी म्हणेन रन्स येणं गरजेचं आहे, त्या कोणत्याही माध्यमातून यावा आणि आल्या या 4 धावा. आहेत वारगड टीमचा कोणताही बॅटर नाही. जर 6 रॅट्री कंप्लीट केली तर तब्बल 2000 रुपयाचे पारितोषिक दादांच्या माध्यमातून दिले जाणार आहे आणि इन बिटवीन फटका देखील जबरदस्त. बॉल दरम्यान ऐकलं त्यांच्या माध्यमातून वारगड टीमसाठी शुभेच्छा. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन पंच केला, बॉल थोडा लो राहिला बट स्ट्रोक लो नाहीये, स्ट्रोक क्वालिटी आहे. बॉल दरम्यान जातो बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. वाकळम संघ नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने फटका, गॅप ते राखेल, लॉंग ऑन धावतात बट त्यांना देखील बीट करून बॉल गेलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक दमदार फटका बॅटर अतुलचा बॅटमन हा चौकार. वरती आकडा सध्याच्या घडीला 3000 मे बी क्रॉस. यस 11-31. यावेळेस जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मेन डिलिव्हर. वर शॉट. कारण एखादा बॅटर जेव्हा बॉलचा मेरिट वरती खेळतो, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळतो, तेव्हा तो फटका पाहण्याची एक वेगळीच मजा. बट आता 10-25. आता पायावरती टाकला फ्लिकचा फटका, डीप मिड विकेटचे फिल्डर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर. आता स्क्वेअर लेगचा फिल्डरने बॉल उचलला, फेकला तो 23 आवश्यकता. नेक्स्ट बॉल. आता स्विच हिटचा फटका, गॅप मध्ये फटका, शॉर्ट थर्ड पॉइंट, दोन्ही फिल्डर्सला बीट केलं. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, चौकार. बघा कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम विकेट्सला प्राधान्य, त्यानंतर टॉसला प्राधान्य, त्या अनुषंगाने विकेट अर्धशतक कंप्लीट झाले आणि हा सामना जर वाडेकर टीमने जिंकला तर एक फार मोठी मेमरी खरं तर मी म्हणेन अतुलसाठी देखील असू शकते. 6-18. पहिलाच बॉल गुडघा टेकवला ऑन साइडला, हा फटका बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे सिक्सर आणि या फटक्यासोबत या स्पर्धेमधलं आमदार चषक 2025 मधलं पहिलं अर्धशतक ठोकलं अतुलने. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ दे अतुलसाठी. अतुल बॅट दाखवायची आहे, काय लाजवाब इनिंग खेळली. मग अर्धशतक फर्स्ट इनिंग मध्ये बनवणं, अर्धशतक चेसिंग मध्ये बनवणं, या गोष्टींमध्ये फार मोठा डिफरन्स आहे. पण अंडर प्रेशर, दबाव आणि दडपणाला झुगारून आपल्या टीमला विजयाची दिशा आज अतुल दाखवतोय. कारण येथे 5 चेंडू, आता 12 धावांची आवश्यकता. काय मॅच पाहायला मिळाली, काय इनिंग पाहायला मिळाली अतुलच्या माध्यमातून. मी जस्ट म्हटलं की जर अर्धशतक अतुलने पूर्ण केलं आणि आज एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय. स्कूपचा फटका, बॉल दरम्यान गेलाय लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जवळ जवळ या सामन्याचा निकाल जाहीर करणारा हा फटका. 1 चेंडू शिल्लक, 1 धावेची आवश्यकता.
आणि बघा विकेटचा ऍडव्हान्टेज, टॉसचा ऍडव्हान्टेज वाडेघर टीमकडे आहे. म्हणजे जवळ पहा या सामन्याचा निकाल जाहीर झालेलाच आहे. आणि अतुल भोईर हिम्मत लागते असे फटके अशा परिस्थितीमध्ये खेळायला. आणि हिमतीचा खेळ, जिद्दीचा खेळ हा बॅटर या मॅच मध्ये खेळला. शेवटचा एक चेंडू एका धावेची आवश्यकता. विकेटचा ऍडव्हान्टेज वाडेघर टीमकडे आहे. टॉसचा ऍडव्हान्टेज देखील वाडेघर टीमकडेच आहे. एक बनली अथवा नाही बनली तरी सुद्धा टीम वाडेघरच इथे बाजी मारेल. हा फटका ऑन साइडला आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त, खेळ समाप्त. बॉबी 11 जय जलेश्वर वाडेघर टीम